नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीवच्या काही ठळक घडामोडींकडे. ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याचे निर्देश. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं होणार जल्लोषात स्वागत. आणि महापौरांनी घेतली ज्येष्ठ नागरिक सरोज दस्तूर यांची भेट. ॲप आधारित टॅक्सी सेवांमधून प्रवाशांकडून अतिरिक्त टिप किंवा जादा रकमेची सक्ती केल्याच्या तक्रारी वाढत असताना राज्य परिवहन विभागानं या प्रकाराची गंभीर दखल घेतली. संबंधित कंपन्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आले. गेल्या काही दिवसात प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर आल्या होत्या. प्रवास बुक झाल्यानंतर अतिरिक्त रक्कम किंवा टिपची मागणी करणं, ती न मिळाल्यास प्रवास रद्द करणं, तसंच प्रवाशांना मानसिक त्रास देणं अशा प्रकारांमुळे नाराजी व्यक्त होत होती. विशेषतः गर्दीच्या वेळेस किंवा अत्यावश्यक प्रवासादरम्यान ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढल्याची चर्चा सामाजिक माध्यमांवरही होत होती. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली होती. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली. राज्यातील ॲप आधारित टॅक्सी आणि राईड हेलिंग सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी परिवहन विभागाकडून नव्या ॲग्रिगेटर धोरणाची तयारी सुरू असून ग्राहकांच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजनांवर विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. प्रवाशांकडून स्वेच्छेनं दिली जाणारी टीप आणि दबाव टाकून वसूल केली जाणारी अतिरिक्त रक्कम यामध्ये स्पष्ट फरक असल्याचं मत ग्राहक संघटनांकडून व्यक्त केलं जात आहे. ग्राहकांना सुरक्षित, पारदर्शक आणि न्यायसेवा मिळणं हा त्यांचा हक्क असून अशा तक्रारींवर प्रभावी कारवाईची मागणी सातत्यानं होते. आता संबंधित कंपन्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सोमवार दिनांक 15 जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं विशेष शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, फुलं, टाळ्यांच्या गजरात आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. या प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणं, शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार करणं तसंच पालकांचा सहभाग वाढवणं हा उद्देश आहे. या निमित्तानं पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी तसंच लोकप्रतिनिधी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं, शैक्षणिक साहित्य तसंच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून शाळा परिसर आकर्षक सजावटीनं सजवण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, स्वागत गीतं आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय. तसंच विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागानं प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांना आवश्यक सूचना दिल्या असून प्रत्येक विद्यार्थ्याचं हसतमुखानं स्वागत करण्याचं नियोजन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेतील पहिला दिवस आनंददायी ठरावा आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचं शिक्षण विभागानं सांगितलंय. 15 जून रोजी होणाऱ्या या प्रवेशोत्सवामुळे पालिका शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या वातावरणात होणार असल्याचं उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती आणि शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांनी नमूद केलं. ज्युपिटर रुग्णालयाजवळ रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला ओला चालकानं मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेले 70 वर्षीय सरोज दस्तूर यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी गुरुवारी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन सरोज दस्तूर यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळेला त्यांनी दस्तूर यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसंच उपचारांबाबत माहिती घेतली. ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या हल्ल्याबाबत महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा घटनांवर कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. तसंच जखमी दस्तूर यांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात आल्याची माहिती यावेळेला देण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे ठाणे शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते. तलावळी परिसरात घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर ठाणे काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली असून नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरलाय.
काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला। यावेळेला तलावडी परिसरात वाढत्या नशेडी, गर्दुले आणि संशयित व्यक्तींच्या वावराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली। अशा व्यक्तींविरोधात विशेष धडक मोहीम राबवण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे। तसंच तलावडी परिसरात 24 तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणं, पोलीस गस्त वाढवणं, संवेदनशील भागांमध्ये अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। तलावडीसारख्या ठाण्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी सुरक्षिततेची भावना अनुभवली पाहिजे। त्यामुळे प्रशासनानं या घटनेची गांभीर्यानं दखल घेत ठोस पावलं उचलावीत असं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं। दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी जोर धरते। आमचं प्रशासनाकडे हेच मागणं आहे की मध्यवर्ती ठिकाणे अनेक लोकांची ये-जा या ठिकाणी असते। महानगरपालिका आपण विविध प्रकल्पांवर कोट्यावधी रुपये या ठिकाणी खर्च करतो, परंतु ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही तर समजा त्या गर्दुल्यांमध्येच भांडणं झाली, परंतु एखाद्या ठाणेकर नागरिकाबरोबर अशी जर घटना, दुर्दैवी घटना घडली असते किंवा भविष्यात घडू शकते आणि अशा जर घटना आपल्याला टाळायच्या असतील तर मग एखादं बेघर निवारा केंद्र किंवा त्याच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली पाहिजे की जेणेकरून हे लोक या परिसरामध्ये थांबणार नाहीत। कारण इकडची जी बैठक व्यवस्था आहे त्यांनी असं जसं काही आरक्षित केलेलं आहे आणि आरक्षित करून प्रत्येकजण या ठिकाणी झोपलेला आहे। लोकांना बसायला सुद्धा या संध्याकाळच्या वेळामध्ये या ठिकाणी जागा नाही आहे। त्यामुळे प्रशासनाकडे आपल्या माध्यमातून आमची हीच मागणी राहील की तुम्ही ज्यावेळी कोट्यावधी रुपये खर्च करता, कुठेतरी या नागरिकांच्या सुरक्षिततेवरती पण त्या ठिकाणी आपण उपाययोजना केली पाहिजेत। त्या ठिकाणी बीट मार्शल असतील किंवा पोलिसांचे राऊंड असतील, ही 24 तास या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा या नागरिकांसाठी या ठिकाणी राहिली पाहिजे। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अशा घटना या परिसरामध्ये घडणार नाहीत आणि ठाणेकर नागरिक सुरक्षिततेपणे, महिला असतील, लहान मुलं असतील, या परिसरामध्ये वावरू शकतील। ठाणे महानगरपालिकेचे शिपाई आता लवकरच टकाटक सफारीत दिसणार आहेत। त्यांचा गणवेश बदलणार असून त्याबाबतचा प्रस्ताव 18 जून रोजी होणाऱ्या महासभेत ठेवण्यात येणार आहे। महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कार्यरत असलेल्या एकूण 44 कर्मचाऱ्यांचे गणवेश बदलून त्यांना आकर्षक सफारी दिली जाणार आहे। ठाणे महापालिकेचे महापौर, उपमहापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेले शिपाई सध्या खासगी गणवेशामध्ये येतात। आता त्यांचा गणवेश बदलणार असून वरिष्ठ शिपायांना पांढऱ्या रंगाचा गणवेश दिला जाईल, तसंच त्यांच्या गणवेशावर लाल रंगाचा पट्टा देखील असणार आहे। गणवेश बदलण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। महापौर, उपमहापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये विविध क्षेत्रातील मंडळी येत असतात। कार्यालयाचा दर्जा, शिस्त बाळगण्याबरोबरच पारंपरिक खाकी गणवेशातील शिपायांऐवजी सफारीतील शिपाई असतील तर त्यांचा लूक चांगलाच दिसेल असा आग्रह नगरसेवकांनी धरलाय। वरिष्ठ शिपायांना पांढऱ्या रंगाचा गणवेश, लाल रंगाचा पट्टा आणि महापालिकेच्या बोधचिन्हासह बक्कल देखील देण्यात यावं असा प्रस्ताव महासभेपुढे ठेवलाय। महापौर आणि उपमहापौरांच्या दालनात ठाणे महानगरपालिकेचा झेंडा आणि हिंदुस्थानचा तिरंगा देखील ठेवण्यात यावा अशी मागणी देखील प्रस्तावाच्या सूचनेत करण्यात आली आहे। दालनामध्ये तिरंगा ठेवण्यात आल्यास इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। मोमऱ्यातील सम्राटनगर परिसरात मुलानं आपल्या वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार जखमी वडिलांचं नाव ख्वाजा शेख तर आरोपी मुलाचं नाव मोहम्मद शेख असं असून कौटुंबिक वादातून दोघांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर मोहम्मद शेख यानं वडिलांच्या मानेवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे। गंभीर जखमी झालेल्या ख्वाजा शेख यांना तातडीनं जवळील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्या जखमांवर अनेक टाके घालण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। ही घटना बुधवारी रात्री उशिरा सम्राटनगर परिसरात घडल्याचं सांगितण्यात आलं। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी मुलगा आपल्या वडिलांवर हल्ला करत असल्याचं आढळून येते। मात्र व्हिडिओची सत्यता आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून तपासला जातोय। घटनेनंतर आरोपी मोहम्मद शेख फरार झाला असून मुंब्रा पोलीस त्याचा शोध घेत आहेत। हल्ल्यामागील नेमकं कारण काय होतं याचा तपास सुरू असून संबंधित व्हिडिओची चौकशी करण्यात येते। या घटनेमुळे सम्राटनगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून एका मुलानं आपल्या वडिलांवर केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं असून तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती समोर येणार असल्याचं सांगण्यात आलं।